धडगाव तालुक्यातील अंगणवाडीचा प्रश्न हा काही नवल नाही. कधी पोषण आहाराचा प्रश्न, तर कधी अंगणवाडी बांधकामाचा प्रश्न, तर कासवाच्या गतीनं चाललेली विकास कामं. अशातच तालुक्यातील चोंदवाडे बुद्रुक येथे मिनी अंगणवाडी सेविका भरतीचा बोगस शैक्षणिक कागदपत्रांद्वारे निवड करून नियुक्ती आदेश दिल्याचे प्रकार घडल्याची तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांना निवेदनाद्वारे देण्यात आली आहे. सविस्तर माहिती अशी की मिनी अंगणवाडी केंद्र शिंदीपाडा चोंदवाडे बुद्रुक येथे अंगणवाडी सेविका रिक्त पदासाठी निवेदन अर्ज मागविण्यात आलेला आहे. सर्व कागदपत्रांच्या छाननी करून निवड यादीमध्ये प्रथम क्रमांकावर सेवी संतोष पावरा, द्वितीय क्रमांकावर वनमाला शिवाजी पावरा, तृतीय क्रमांकावर हिना अमरसिंग पावरा अशा नावांची पात्रता सूची प्रसिद्ध करण्यात आली आहे. परंतु प्रथम क्रमांकावर उच्च शिक्षित पदवीधर असलेल्या सेवी संतोष पावरा हिला कोणतेही अपात्रतेचं कारण न देता पात्रता यादीतून वगळून यादीतील दुसऱ्या क्रमांकावर 12वी शिक्षण असलेल्या वनमाला शिवाजी पटले हिला संबंधित अधिकारी व निवड समितीकडून गैरप्रकारे आदेश देण्यात आले. सदर नियुक्ती झालेल्या सेविकेची 12चे गुणपत्रकाचं ऑनलाईन व शाळेतील तपासणी केली असता गुणपत्रकातील टक्केवारीत मोठ्या प्रमाणावर तफावत आढळली. अशा बनावटीच्या 12वीच्या टक्केवारीच्या आधारे नियुक्ती आदेश शासनाच्या कोणत्याही पत्रकाद्वारे देण्यात आला असा प्रश्न ग्रामस्थांना निवेदनात मांडला आहे. शैक्षणिक अर्हतेत एवढी बनावटीची तफावत असून सुद्धा नियुक्ती देण्यात आली, यात पैशांचा व्यवहार तर झाला नाही ना, असा प्रश्न उपस्थित होतोय. MDTV न्यूज साठी गोपाल पावरा, धडगाव प्रतिनिधी. अंगणवाडी जागृती करून मी फॉर्म बोललो होतो ते मारवावडी हे 12वी शिक्षण 15वी से MA भी कर ली से तरी सामने वाला एने आदेश आप दिले तरी ली कया तीन खुटा कागदपत्र तिंद्रा तो कहनी चौकशी इतले तरी मी दडग्या में भी अर्ज आपिया 2-3 बार जिल्हा परिषद नंदुरबार भी 2-3 बार आपिया कलेक्टर भी आपियो तरी नहीं काही आदेश काही सल्लो जुड़ीने है. मिनी अंगणवाडी सेविका चंदवाडे बुद्रुक शिंदीपाडा येथे मिनी अंगणवाडी सेविका पदासाठी फॉर्म भरला होता. पात्रता यादीमध्ये माझं नाव प्रथम क्रमांकावर आले असून मला नियुक्ती आदेश न देता 12वी शिक्षण असलेल्या दुसऱ्या व्यक्तीला रुजू करण्यात आले. तरी संबंधित व्यक्तीच्या संपूर्ण शैक्षणिक चौकशी करून मला न्याय